बॅक टू माय चॅनल. खूप दिवसांनी ब्लॉग आला आहे कारण का तिघांना पण बरं नव्हतं. थोडीशी घरी पार्टी होती, माझा बड्डे होता, मदर्स डे होता, प्लस मम्मी आलेली, बहीण भाऊ आलेले, त्यांच्यासोबत टाईम स्पेंड केला. आणि बरं नसल्यामुळे, सर्दी झाल्यामुळे ब्लॉगिंग काही केली नव्हती. त्याच्यामुळे छोटे छोटे पार्ट्स असे काहीतरी सेव्ह करून ठेवलेले ते तुमच्याजवळ शेअर करते. इथे गुड्डी आणि सेजल आहे, ते पिल्लूसोबत खेळत आहेत. मी जस्ट पिल्लूला बाहेरून घेऊन आलेली, डॉक्टरकडे गेलेलो तिला घेऊन, कारण का सर्दी झालेली तिला. 1 डे आधी सर्दी झालेली, नंतर तिला थोडा फीवर येत होता, औषध वगैरे दिलेलं, तरी पण सेफर साईड आम्ही तिला डॉक्टरकडे नेलेलं. सो त्या खेळत होत्या आणि पिल्लूला खुकी आमची इथे जेवत होती, तिचा डिनर खात होती. आणि गुड्डीने आमच्या आज सगळं जेवण तिनेच केलं, कारण का मला यायला लेट झालेला त्याच्यामुळे. सो तिने केली आज कोलंबी बिर्याणी. जर तुम्हाला ही रेसिपी हवी असेल ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी नेक्स्ट टाईम ती येईल ना तेव्हा तुमच्याजवळ मी नक्की शेअर करेन. ही आहे प्रॉन्स बिर्याणी. लास्ट टाईम ती आलेली तेव्हा तिने चिकन बिर्याणी केलेली. मस्त बिर्याणी करते, अगदी टेस्टी आणि इझी वे. हार्डली म्हणजे तुम्हाला सांगते, तुम्ही 10 मिनिटच्या आतमध्येच बिर्याणी करून घ्या. इतकी इझी रेसिपी आहे ना. ही दम बिर्याणी होती, सो खूप मस्त झालेली. आणि हा सॅटर्डेचा ब्लॉग आहे. आणि सॅटर्डे नाईट म्हणजे 12 नंतर माझा बर्थडे सेलिब्रेट केलेला. हे सगळं डेकोरेशन गुड्डी आणि सेजल आणि घरी सगळे होते. प्रथमेश, दीपक, श्रेयश या लोकांनी सगळं डेकोरेशन केलेलं, बाल्कनीमध्ये केलेलं, अगदी खूप मस्त केलेलं. हा माझा फर्स्ट बर्थडे असेल की असं छोटंसं डेकोरेशन केलेलं पण लहानपणी केलेलं. आणि ही आयडिया सगळी गुड्डीची होती. सो इथे आता केक कटिंग वगैरे नॉर्मल चालू होता. आज माझा बर्थडे आणि आजच मदर्स डे. मम्मीला बोलवून घेतलेलं आम्ही, तर मम्मीला काय सॅटर्डेला यायला जमलं नाही, तर नेक्स्ट डे येणार होती, म्हणजे संडेला येणार. इथे आम्ही केक कटिंग करतो. पिल्लूचं म्हणजे फक्त वेगळंच काहीतरी चालू आहे. तिला ते ग्रासला ती हात लावत होती आणि तिला कसं तरी वाटत. आणि व्हॉइस ओव्हर देते ना मी, तर पिल्लू माझ्या बाजूलाच आहे, त्याच्यामुळे तो साऊंड येतो. आणि नेक्स्ट डे मम्मी आलेली, तुम्हाला बोललेली मी संडेला मम्मी येणार. सो हे काहीतरी फोटो आहेत, व्हिडिओज काही शूट नाही केली, फोटो टाकले. त्याच्यामुळे आम्ही घरच्या घरी थोडंसं सेलिब्रेशन केलं. आणि जो मम्मीने ड्रेस वेअर केला आहे तो आम्ही तिला मदर्स डेला गिफ्ट केला. काय घेणार, त्याच्यामुळे ड्रेसच घेतला. साडी तर खूप साऱ्या मम्मीकडे आहेत, त्यामुळे ड्रेस घेतला. आणि मम्मी आता फिरायला जाणार होती त्याच्यामुळे. आणि दीपक आणि प्रथमेशमध्ये गुड्डीचा हजबंड. सो असा काही आम्ही सेलिब्रेशन केला. हा छोटासा केक आणलेला आम्ही, छोटे म्हणजे पिक्स क्लिक केले. व्हिडिओ काय करता आली नाही मला. आणि आता नेक्स्ट डे आहे. हा जो ब्लॉग आता चालू होईल तो मंडेचा आहे. मंडेला आमच्या मुंबईमध्ये खूप सारा पाऊस पडला. तुम्ही सँडस्टॉर्म बोलू शकता. म्हणजे आधी आहे ना थोडंसं असं डार्क झालं, त्याच्यानंतर थोडंसं हलकंसं ब्राउनिश असं काहीतरी वेव येते असं झालं. आणि ती वेव आली ना, ती सगळी सँडवेव होती. म्हणजे तुम्ही सँडस्टॉर्म बोलू शकता. तुम्ही ते न्यूजमध्ये बघितलाच असाल. सो असं काही वातावरण झालेलं, खूप थंड वातावरण झालेलं. पिल्लू आणि मम्मी मस्तपैकी झोपलेले. दीपक पण ऑफिसला जायचा टायमिंग होता. ध्रुवा घरी होता, म्हणजे पिल्लूचा छोटा मामा तो. आणि दीपक आईस्क्रीम खात होते. पिल्लूला सर्दी झाली, मला पण सर्दी झाली, त्याच्यामुळे आम्ही खाल्लं नाही. आणि मम्मीला तर थंड आवडत नाही. आणि तुम्ही बघते बाहेरचं एन्व्हायरमेंट ना इतकं भयानक झालेलं ना, भयानक म्हणजे खूप मस्त वाटत होतं. बाहेर कपडे वगैरे टाकलेले ते काढले. आणि थोड्या टायमिंगने ह्याच्यानंतर असा जो वादळ टाईप आलं ना, पुरी माती सगळीकडे माती. आणि इतकी हवा होती ना, तुम्ही विचार करू शकत नाही. खूप हवा होती, म्हणजे लिटरली ती सगळी हवा स्लायडिंग लावून सुद्धा घरी आली. मग ते क्लिनिंग करण्यामध्ये खूप सारा टाईम गेला. असा काहीतरी दिवस होता. आणि मम्मी ट्यूजडेला जाणार होती. सो आज थोडासा आम्ही टाईम स्पेंड केला, थोडं खाली गेलो. मम्मी जाणार होती मावशीकडे, पण नंतर कॅन्सल झालं. मग घरीच होती ती. तिला म्हटलं इकडूनच जा. आणि मला पण थोडं बरं वाटत नव्हतं, म्हणजे सर्दी होती. सर्दी झालं ना की मग ते डोकं काम नाही करत. आणि ह्या टायमिंगला परत आम्ही दीपक, पिल्लू आणि मी तिघांना पण एकदमच सर्दी झाली. कसं होतं, पहिलं दीपकला होते, मग पिल्लूला होते, आणि मग मला होते. हे दर टाईमचंच आहे. आणि बघते तुम्ही किती सारी डस्ट उडाली आहे इथे. आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी चहा वगैरे घेतली, थोडी क्लिनिंग केली, पिल्लूला दूध फीड केलं. आणि ती खेळत होती मम्मी आणि ती. आणि हा पिल्लूचा आहे छोटा मामा. तर तुम्हाला थोड्या वेळाने बोलेलच, तो सांगेलच की तो कोण आहे. छोटासा मामा.
थोड्या वेळाने ऑलमोस्ट आफ्टर 6:30च्या टायमिंगला पूर्ण सगळं शांत झालं आणि नंतरचं वेदर बघा, इतके मस्त स्काईज वाटत होतं ना, खूप छान. आणि नंतर पिल्लू पण झोपली, मम्मी पण थोडी झोपली, कारण का खूप टाईम जागे होते आणि मी थोडी जागी होती. नंतर मग आम्ही खाली गेलो, थोडंसं बाहेरूनच काहीतरी ऑर्डर करू असं म्हटलं. आणि ध्रुवाला आहे ते चिकन खायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही बाहेर गेलेलो. बाहेरूनच पार्सल आणलं आणि घरी खायचं होतं. तर पिल्लूला घेऊन मम्मी कशी चालते बघा, म्हणजे पिल्लूला ना हात लिटरली दुखतात. नंतर मग मम्मी आणि ध्रुव म्हणजे पिल्लूचा छोटा मामा, म्हणजे माझ्या मामाचा मुलगा, ती दोघं मिळून तिला चालवत होते. आजी आणि मामा आणि पिल्लू हे दोघं वॉक करत होते. पिल्लू आता आमची चालते, स्वतःहून चालते, पण अशा रोडवर वगैरे ना तिला आम्ही हात धरवून चालवतो, जेणेकरून तिला थोडीशी प्रॅक्टिस होईल. आणि आता मस्तपैकी चालते, तुम्ही बघता ती कशा प्रकारे चालते. आणि आता आम्ही थोडंसं काहीतरी ऑर्डर करू, म्हणजे पार्सल घेऊ, पाणीपुरी खाऊ आणि घरी जाऊ. आणि ते पिल्लू माझ्यासोबत मस्ती करते, मी व्हॉइस ओव्हर देते ना, तर ती मस्ती करते. आता जस्ट उठली आहे आणि आता तिला पण थोडीशी सर्दी आहे, मला पण थोडीशी सर्दी आहे, त्याच्यामुळे थोडेसे ब्लॉग येत नाही. आणि ऑर्डर दिल्यानंतर मी ऑर्डर घेत होते आणि मम्मी आणि पिल्लू बघा कुठे बसले, तुम्हाला दिसतच असेल. जे व्हाईट ब्लाऊजमध्ये आहे ती मम्मी आणि ध्रुव इथे तिथे फिरते. घरी आल्यानंतर पिल्लूला आम्ही स्टीम दिली थोडीशी, ती स्टीम घेत नव्हती तरी पण दिली. हे असे छोटे छोटे मी व्हिडिओज केले. जर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ माझा आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आता डेली ब्लॉग्स येतील, रोज येतील, काही ना काहीतरी मी शूट करेन. सो चला, आता रेस्ट खूप झाला. मम्मी आली की सगळ्या मुलींना रेस्ट असतोच, सो मला पण खूप सारा रेस्ट भेटला. मम्मी आली ना की थोडं बरं वाटतं, तिघांना पण बरं वाटलं, मला पण बरं वाटलं, मला पण आराम भेटला. पिल्लूला घेतो तिथे आणि दीपकची पण थोडीफार झोप झाली. सो चला, आता आपण भेटूया नेहमी, रोज मी व्हिडिओ टाकत जाईल छान छान. सो चला, आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.